account. मगाशी आपण चेक करत होतो, राईट. मी लीगल चार्जेस पेड इन ॲडव्हान्स, हां हे थोडंसं चेक करूया. लीगल चार्जेस पेड इन ॲडव्हान्स हा 6 नंबरचा ॲडजस्टमेंट आहे. चला काय ही ॲडजस्टमेंट काय, व्हॉट इज दिस ॲडजस्टमेंट? प्रीपेड. येस. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्टवर कॅपिटल प्रोव्हाइड करायचं आहे. हे बघा, करंट अकाउंट जर तुम्हाला विचारलं ना तर ह्या कॅपिटल रिलेटेड सगळ्या ॲडजस्टमेंट्स येणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग येणार, सॅलरी, कमिशन. बघा आपण ओव्हरऑल ह्या दोन तीन ही तिसरी सम आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर यू विल अंडरस्टँड की जेव्हा करंट अकाउंट टेस्ट कसं करणार. जर कॅपिटल रिलेटेड ॲडजस्टमेंट दिल्या नाहीत ते करंट अकाउंट टेस्टच होणार नाही. म्हणून जेव्हा करंट अकाउंट आलं ना 101% कॅपिटल रिलेटेड, ड्रॉइंग रिलेटेड किंवा सॅलरी, पार्टनर्स रिलेटेड जे काही पेमेंट्स आहेत किंवा जे काही आहे ना ते सगळं तिथे येणार. ऑलराईट, चलो स्टार्ट करूया. आता फक्त मार्किंग कुठे कुठे करूया, मार्किंग करून स्टार्ट करूया. आता बघा मार्किंग माझं कुठे कुठे होणार आहे. बरं, गुड्स कॉस्टिंग ₹16,000 याला मार्किंग काही करता येणार नाही. प्रोव्हाइड आउटस्टँडिंग सॅलरी चेक करूया. ओके, सॅलरी. अजून कोण आहे? वेजेस पण आहे. ओके, वेजेस. व्हॉट एल्स? मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग, मशिनरी. नेक्स्ट, रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. समृद्धी वन काय आहे? इथे आहे बघ, या दोघीच बसलेत. येस, हे काय आहे? काय म्हणतो आपण याला? FBD. दिस इज FBD. ऑल राईट, चलो FBD. लीगल चार्जेस चेक करूया. लीगल चार्जेस आहेत का? आहे का बॅड डेब्ट्स? सनरी डेटर्स आणि बॅड डेब्ट्स. येस, यू आर राईट. परफेक्ट. लीगल चार्जेस पण आहेत. चला, मार्किंग सगळं झालंय का अजून काही राहत आहे? कॅपिटलला इंटरेस्ट आपण मार्क करणार कॅपिटलला. ऑल राईट, कॅपिटलला मार्क केलंय पण ऍडजस्टमेंट होणार करंट अकाउंटला. कॅल्क्युलेशन याच्या बेसिसवर होणार. चला, सगळ्यात पहिलं बॅलन्सच आहे. सगळ्यात पहिले बॅलन्स घेऊन टाका. सगळ्यांनी हाफ अ पेजचं हे ओपन केलंय. पार्टनर्स कॅपिटल, हे पार्टनर्स करंट, हाफ अ पेज. या अशा पद्धतीने पार्टनर्स करंट, सीता गीता, या अशा पद्धतीने पर्टिक्युलर्स हे थोडंसं कुठेतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्याप्रमाणे ट्रेडिंग केलं नसेल, वरचं लिहिलं नसेल तर तुम्ही यू कॅन यूज दॅट पेज. इकडलं नाही, हे पुढच्या पेजचं. बरं, इथे एक वर्किंग, इथं वरती वर्किंग नोट लिहून टाका. WN1 इथे लिहून टाका. वर्किंग नोट नंबर 1. त्यांनी काय सांगितलंय, कुठे सांगितलंय? आपल्याला सांगितलंय का करंट अकाउंट ओपन करा, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. एवढंच इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणून आपण करंट अकाउंट वर्किंग नोट मध्ये बनवतोय. ऑल राईट, WN किंवा कम्प्लीट वर्किंग नोट 1 आणि मग खाली पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिट, क्रेडिट. चला, पुढचा पार्ट. सगळ्यात पहिलं आपल्याला बॅलन्स घ्यायचा आहे. हा मला बॅलन्स मी कुठे घेऊ? डेबिट बॅलन्स मध्ये करंट अकाउंट आहे. बॅलन्स कुठे घेणार? डेबिटला. लिहून टाका. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. ओपनिंग स्टॉक, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पण कुणाच्या कॉलम मध्ये? गीताच्या कॉलम मध्ये. का? कारण फक्त गीता आहे. सीता पण इथं असती तर सीताला पण घेतलं असतं. आता ओपनिंग स्टॉक कुठे जाणार?
ट्रेडिंगला घेऊन टाका. मी ट्रेडिंगला आलोय, ओपनिंग स्टॉक बुक केलाय. ट्रेडिंग अकाउंट कुठे आहे तुमचं? तुझं वळात बाकीचं कुठं आहे? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट आणि ट्रेडिंग अकाउंट हे सेपरेट वर्किंग नोट करायची होती. मी काय म्हणलं, ही सेपरेट. आता ऍडजस्ट कर. हा कर. आता पुढच्या ह्याच्यात करून घे. पुढच्या ह्याच्यात अख्खं ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस ओपन कर. चलो, ओपनिंग स्टॉक. वर्किंग नोट्स तुमच्या आन्सरच्या खालच्या पार्टला असायला हव्यात. वर्किंग नोटनी आन्सर स्टार्ट करता येत नाही, हे लक्षात ठेवा. वर्किंग नोट्स ऑलवेज हॅज टू बी ॲट द एंड ऑफ युअर आन्सर, नॉट ॲट द बिगिनिंग. ऑलराईट. परचेसेस, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे आपल्याला. परचेसेस मी आउटरला घेतलंय, पण तुम्ही काय करायचंय, इनरला घेऊन एक लाईन बुक. आउटरला नाही पाहिजे, इनरला घेतलं, एक लाईन बुक केली. वेजेस त्याच्याच खाली, पण त्याला ऍडजस्टमेंट आहे. राईट, वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. वेजेस इनरला घेतले. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. वेजेस इनरला घेतले. तेच सांगतोय. अरे वराती मागणं घोडं म्हणतात ह्याला. झालं बोलून, काय इकडे तिकडे लक्ष आहे. चला, तू घेतलेच नाही इनरला. हा बस, गुड. सॅलरीज कुठे टाकणार? धनश्री, P&L. सॅलरीचं काय? सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे, पण मी टाकणार कुठे? मी साधारणपणे किती लाईन्स सोडल्यात? साधारणपणे 7 to 8 लाईन्स सोडून द्यायच्या. आणि मग मी इथं क्लोज पण करून टाकलंय आणि लिहिलंय. तुम्ही क्लोजिंग नाही केलं तरी चालेल, तुम्ही या लाईन्स ड्रॉ नाही केलं तरी चालतील. सॅलरीज इनरला. सॅलरीज इनरला. सम्राट 8:30चा क्लास आहे रे बाळा. लकीली आज तुझं ते सगळे प्रॉब्लेम होते म्हणून आता स्टार्ट झाले, नाही तर एव्हा आपला हाफ सम झाला असता. चलो, ऑफिस एक्सपेन्स कुठे घेणार? ऑफिस एक्सपेन्स अवंतिका, प्रॉफिट अँड लॉस. ऑफिस एक्सपेन्सचा भाऊ, ट्रेड एक्सपेन्सचा भाऊ ऑफिस आहे. हा रूल याच्याशी नाहीये. रूल ट्रेड एक्सपेन्सचा आहे, याचा नाही. घ्या ऑफिस एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्स डन. बँक चार्जेस कुठे? मी थोडा याला मोठा करतो म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. येस, बोला. बँक चार्जेस. P&L फायनान्स चार्ज आहे तो, ऑफिस नाही. दॅट इज फायनान्स चार्ज. सो फायनान्स चार्ज ऑल्सो बिलॉंग्स टू प्रॉफिट अँड लॉस. चला घेऊन टाका. बँक चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस. लीगल चार्जेस सेम प्लेस पण इनरला. ठीक आहे, लीगल चार्जेस इनरला, सेम प्लेस इनरला. लीगल चार्जेस इनरला, एक लाईन बुक करा. मशिनरी असेट इनरला घ्यायचं, आउटरला घ्यायचंय. चला, मी बॅलन्स शीटला आलोय आणि टॉपला वरच्या साईडला असेट मध्ये, वरच्या साईडला असेट मध्ये इनरला घेतलंय. आय हॅव पोस्टेड टू द इनर कॉलम. किती आहे? 90,000. लँड अँड बिल्डिंग सेम ह्याच्याच खाली घेऊन टाकूया आणि त्याला पण ऍडजस्टमेंट आहे. इनरला घ्या, त्याला पण ऍडजस्टमेंट आहे. पोस्टेड टू द इनर. इंटरेस्ट, रूल ऑफ डिक. काय रूल ऑफ डिक? अथर्व, काल आपण डिस्कस केलाय रूल ऑफ डिक. इंटरेस्ट, कमिशन. व्हेरी गुड. पण आता याचा रूल काय? पोस्ट ॲज इट इज, म्हणजे डेबिटचं डेबिटला, क्रेडिटचं क्रेडिटला. चला, मग हे डेबिटला, ही सगळी डेबिट साईड चालू आहे, म्हणजे मी कुठं टाकणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. चला घ्या, प्रॉफिट अँड लॉसला आलोय मी परत. लीगल चार्जेसच्या खाली इंटरेस्ट, जस्ट बिलो इंटरेस्ट, लीगल चार्जेस, इंटरेस्ट.
तुला समज व्यवस्थित दिसतंय, ऐकू येतंय, व्यवस्थित सगळं चाललंय. एक्सपोर्ट ड्युटी समृद्धी 2 नाहीये, वरती आहे. अजून कोण? प्रार्थना. आज आयुष का आले का? चला, प्रॉफिट अँड लॉस, एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस, एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस. नेक्स्ट, बॅड डेट्स. बॅड डेट्सला एक ऍडजस्टमेंट आहे. तसं सुद्धा फॉर्मॅट परहॅप्स तुमचा झाला असेल तरी, नसेल तरी आता गरज नाहीये, एकच तर आहे, अख्ख्या फॉर्मॅटची गरज नाहीये. आरडीडी आहे, चेक करूया. आरडीडी कुठे आहे? आरडीडी इकडे असते, ओल्ड आरडीडी. अरे बाळा, एफबीडी आहे फक्त, एफबीडी नाही आहे. चेक करा, चेक करा, चेक करा. दोन मिनिटं हे काय बघा. रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स, आरडीडी. दिस इज नॉट एफबीडी. रिझर्व असेल तर आरडीडी, आणि प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स किंवा रिझर्व फॉर बॅड डेट्स तर मात्र एफबीडी. पण डोंट वरी, त्यांनी काही मोठा फरक नाही पडणार आहे. एकच ऍडजस्टमेंट आहे. हा प्रॉब्लेम कधी येतो? जेव्हा दोघंही असतात तेव्हा. चलो चेक करा. सो आरडीडी आहे, पण ते सुद्धा एफबीडी मध्ये ऍड होणारच आहे. चला, इनरला घेतलंय एफबीडी, हे सॉरी बॅड डेट्स इनरला, तसं सुद्धा एफबीडी असू देत नंतर आरडीडी असू देत, ते इनरलाच येणार. पण दोन नाही येणार, एकच येणार. सन्डी डेटर्स, त्याला पण एकच ऍडजस्टमेंट आहे. हीच ऍडजस्टमेंट सन्डी डेटर्सला. कुठे टाकू? असेटला, फक्त खालच्या साईडला साधारणपणे अंतर सोडून 1 2 3 लाईन मध्ये सोडून द्या, ब्रेक करा, आणि देन सन्डी डेटर्स इनरला. राईट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सगळे माझ्याबरोबर आहात ना, ऑनलाईन आणि ऑफलाईन बोथ. एव्हरीवन. अथर्व तिकडे मागं समृद्धी 2. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स कुठे टाकणार? हा, P&L ला घ्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स P&L, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L. आयुष का क्लास सुटल्यानंतर थांबायचंय, घरी जायचं नाहीये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे येणार? P&L. फॅक्टरीचे जे असतात ते स्पेशल मेन्शन असतं, मोटिव्ह पॉवर, त्याचं नावच वेगळं आहे. सो इलेक्ट्रिसिटी चार्जेस मीन्स इट हॅज टू बी ऑन टू द P&L, डेबिट साइड. फर्निचर पुढे असेटला. चला घ्या, फर्निचर असेट, फर्निचर आउटरला. फर्निचर किती आहे? 37,000. व्हेरी गुड. फर्निचर 37,000, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. चला, 8% डिबेंचर्स. प्रार्थना, ह्याचं काय करू मी? लायबिलिटी, त्याचं म्हणणं आहे लायबिलिटी. ऍग्री विथ यू. असेट काय? ओके. काय टेस्टिंग आणि काय करायचं का विचारलं का मी तुला? पोस्टिंग नाही विचारलं मी. त्याला काहीतरी आहे, काय आहे त्याचा, काय संबंध? चला, डेट आली म्हणजे काय करायचं? मीटर टाकायचं आहे. मीटर. चला, मीटर स्टार्ट कधी होतो? 1 एप्रिल. एंड कधी होतोय? 31 मार्च. डेट काय आहे? 1 ऑक्टोबर. 2 मिनिटं एकदम 2 मिनिटं. 1 ऑक्टोबर. आता हे काय आहे? हे परचेस 1 ऑक्टोबर पासून. हॅलो, 1 ऑक्टोबरला परचेस केलाय. मग आता काय 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 डिबेंचर तुम्ही परचेस केले. वाय? पैसे जास्त झाले मस्त मध्ये. चला, जाऊन देत, थोडे दिवस वापरू देत पैसे त्यांना. डिबेंचर घेऊन ठेवू. कशासाठी डिबेंचर घेतलेत? वाय? हा, कशासाठी घेतले? कसले रिटर्न येणार? इंटरेस्ट येणार आहे. इंटरेस्ट कुठे आहे? ते इंटरेस्ट हे
म्हणजे PRT करावं लागणार आहे आपल्याला, PRT. आता बघा मी थोडंसं ना हा मीटर बदलतो. आतापर्यंत आपण काय केलं होतं, तुम्हाला मी काय सांगतो नीट सगळ्यांनी लक्ष द्या इकडं, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी थोडा मीटर बदलतोय, मी बघा काय मीटर बदलतोय. आता जो प्रॉब्लेम मी खाली लिहिण्याच्या ऐवजी वरती लिहितो. इथून इथं किती महिने आहेत, 6 months. आणि टोटल इथून इथं किती महिने आहेत, मग झाला हा तुमचा टेन्युअर 6/12. या मीटरवर तुम्हाला म्हणजे जे आपण उलट लिहित होतो, कन्फ्युजनच नको, अजून स्ट्रेट फॉरवर्ड करून टाकू. या मीटरला पण मी मॉडिफाय करून टाकला. मीटरला काय केलं, 6 months वरती लिहिलेत, म्हणजे हाच तुमचा काय आहे, टी. PRT मधला टी इज 6/12. आर कुठे आहे, हा आर आहे 8%. आणि प्रिन्सिपल किती आहे, 40,000. चला पटकन PRT करा आणि मला सांगा. किती आहे, ट्राय ब्रेकर कोणतरी ट्राय ब्रेक करा. 1800 आणि 1600. चलो चेक करूया. चला 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 घ्या. पहिले पोस्टिंग कुठे टाकणार, 8% डिबेंचर इज अन इन्व्हेस्टमेंट. चला असेटला पहिले इन्व्हेस्टमेंट बुक करा. असेटला पहिले इन्व्हेस्टमेंट बुक करा. दिस इज अन असेट, इन्व्हेस्टमेंट केली आहे. ओके, यू कॅन गो अहेड विथ इट. पुढं इंटरेस्ट, डिबेंचर आणि इंटरेस्ट 1600. डिबेंचर. आता याचं सेकंड पोस्टिंग करावे लागेल. हिडन ऍडजस्टमेंट आहे पण ती आपण लगेच करतो. पुढे घेणार इंटरेस्ट रिसीव्ह झालाय का रिसीवेबल आहे, खरं तर अक्रूड आहे. अक्रूड आहे, मिळालेलं नाहीये. आलं असतं तर कुठे आलं असतं, तुमच्या ट्रायल बॅलन्सला इकडे दिसलं असतं क्रेडिटला, म्हणजे हे आलेलं नाहीये. म्हणून आपण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसला वरती 2 लाईन सोडून किंवा 1 लाईन सोडून बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट. डन. नेक्स्ट, माझी डेबिट साइड सगळी कंप्लीट झालेली आहे. आय एम मुव्हिंग ऑन टू क्रेडिट साइड. अरे सॉरी. चला कॅपिटल अकाउंट्स काल आपण आता डिसाइड केलंय. कॅपिटल अकाउंटची ट्रीटमेंट आपण काय करणार, जेव्हा करंट येतील तेव्हा दे आर मेअरली स्पेक्टेटर्स. त्यांचा ऍक्टिव्ह रोल संपलेला आहे, त्यांना फक्त जाऊन द्या, इथून उचला आणि लायबिलिटीला पोस्ट करून टाका. चला घेऊन टाका लायबिलिटीला ऍज अ नॉर्मल लायबिलिटी. एक नॉर्मल लायबिलिटी सारखे त्यांना ट्रीट करा. सीताज कॅपिटल, गीताज कॅपिटल. वल्लरी कॅपिटल रेशो असेल तर काय येणार, 1:1. चला सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट हे दोन्ही कुठे येणार आहेत, करंट अकाउंट सीता. चला करंट अकाउंट सीताचं काय करायला लागेल, आता क्रेडिट आहे, आपण वर्किंग नोट ओपन केलेली आहे. चला आता बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि सीताच्या कॉलम मध्ये जेव्हा क्रेडिट साइडला बॅलन्स येईल तेव्हा तुम्ही त्याच्या क्रेडिटला पोस्ट करणार, आणि जेव्हा डेबिट साइडला बॅलन्स येईल तेव्हा तुम्ही त्याच्या डेबिट साइडला पोस्ट करणार. ट्रायल बॅलन्स मध्ये जसं बॅलन्स असेल तसा तुम्ही पोस्टिंग करणार. डन, इथपर्यंत झालं. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट दोन्ही लायबिलिटीजला घेऊन टाका आउटरला. दोन्ही बोथ दिस आर लायबिलिटीज, हे दोन्ही लायबिलिटीज आहेत. कुठे, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक. लायबिलिटीज मध्ये मी लायबिलिटीजला आलोय, इथून आता ऍज इट इज इथल्या इथं बुक करून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. मध्ये एकही लाईन न सोडता सुद्धा तुम्ही करू शकता, कारण याला काही ऍडजस्टमेंट नाहीच आहेत आपल्याला. करंट अकाउंट सेपरेट ओपन केलंय, त्यामुळे वी कॅन यूज दीज लाईन्स नाव. दीज लाईन्स आर ओपन फॉर एंट्री. सेल्स कुठे टाकणार, ट्रेडिंगची क्रेडिट साइड, ट्रेडिंगची क्रेडिट साइड सेल्स. आणि स्टँडिंग इन्स्ट्रक्शन इनरला, मी आउटरला लिहिलंय तरी सुद्धा तुम्ही इनरला लिहायचंय, अंडरलाईन करायचे. चला पुढे, सगळे माझ्याबरोबर आहेत ना. क्लोजिंग स्टॉक थोडासा आता याचं झूमिंग कमी करूया, म्हणजे आपल्याला सगळी रीड करता येईल.
चला क्लोजिंग स्टॉक, एक मिनिट, खूपच झूम झाला. स्टॉक ऑन हँड किती आहे? स्टॉक 80,000. चला कुठे कुठे पोस्ट करणार? ट्रेडिंगची क्रेडिट साइड एक आणि 2 लाईन सोडून, कमीत कमी 2 लाईन तरी सोडा इथं. क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक लिहिला. सेकंड पोस्टिंग कुठे करू? असेटला, सगळ्यात खालच्या साईडला क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट, याचे 3 इफेक्ट होणार आहेत. ही जी ऍडजस्टमेंट आहे, काय झालंय? गुड्स डिस्ट्रॉइड झालेत. पहिला हा इफेक्ट आहे. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल आहे आणि या 2 मधला डिफरन्स हा आपला लॉस आहे. बरोबर? असे 3 इफेक्ट आहेत. लॉस प्रॉफिट अँड लॉसला जाणार, इन्शुरन्स क्लेम बॅलन्स शीटला जाणार असेटला, आणि गुड्स डिस्ट्रॉइड हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि या 2 मधला डिफरन्स हा आपला लॉस आहे. चला चेक करूया लॉस एक्झॅक्टली आहे किती. 16,000चे गुड डिस्ट्रॉइड झालेत. इन्शुरन्स कंपनी किती देणार आहे? 13,000. म्हणजे लॉस किती आहे? 3,000. सगळ्यात पहिले गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. चला ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर मधल्या जागेमध्ये लिहायचं आहे, जिथे आपण क्लोजिंग स्टॉक आणि याच्यामध्ये लिहायचं आहे. बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 16,000. सॉरी, बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर 16,000. नंतर इन्शुरन्स क्लेम मी तो बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला क्लोजिंग स्टॉकच्या खाली लिहिणार. इन्शुरन्स क्लेम 13,000. आणि या 2 मधला डिफरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या एकदम एंडला लॉस बाय फायर लिहिला. लॉस बाय फायर 3,000. लॉस बाय फायर 3,000. समृद्धी सेकंड मी काय केलं कळलं का? अथर्व, आयुष का रिपीट कर, काय केलं आपण? काही ऐकू येत नाही. ऐकू येते काही बोलते ती? काही ऐकू येत नाही बाबा. तू अशी भांडते कशी? हा तसं बोल. काय बोलते का नाही? काही काय ऍडजस्टमेंट केली आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट, हा नंतर सेकंड इफेक्ट काय लिहिलं? इन्शुरन्स क्लेम. आणि थर्ड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला काय लिहिलं? लॉस बाय फायर. ऑलराइट. प्रोव्हाइड फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्स, सॅलरी आणि वेजेस. चला हे सगळे तुम्ही करायचे आहेत. वेजेस सॅलरी मध्ये ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग. सॅलरी मध्ये ऍड आउटस्टँडिंग आणि आउटरला घेऊन या. आणि वेजेस मध्ये पण आउटस्टँडिंग ऍड करा आणि आउटरला घेऊन या. दोन्ही मी पहिले तुम्ही करायचे, नंतर मी दाखवणार आहे. चला बाळा, सॅलरी मध्ये ऍड आउटस्टँडिंग. सॅलरी मध्ये आपण जागा सोडली. हे बघ प्रॉफिट लॉसला इथं सॅलरी, इथं इथं ऍड आउटस्टँडिंग ओव्हर हिअर 3,000 आणि आउटरला घेऊन ये. आणि सिमिलरली वेजेस मध्ये पण जागा सोडलेली आहे. ऍड आउटस्टँडिंग आउटरला घेऊन ये. टेक इट टू द आउटर कॉलम. राईट? बरोबर आलं? चला याचे सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज अ लायबिलिटी नॉट एन. अ आणि एन ह्याच्यावरून पण कळतं बरं का की कुठे पोस्टिंग आहे. म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय एन नाहीये, अ आहे. अ मीन्स लायबिलिटी आणि असेट आहे ना, म्हणून एन येतं त्याला. तुम्ही नीट फार स्मार्टली तुम्ही जर नीट वाचलत ना तर याच्यातनं क्लू मिळतात. ते तुम्हाला जेव्हा क्वेश्चन देतात तेव्हा नसं कळू शकतं. अ आणि एन, एन असेट आणि अ लायबिलिटी. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज अ आणि आउटस्टँडिंग इन्कम इज एन. सो बघा काय सांगितलं मी, काय ट्रिक कळते का बघा. म्हणजे बरोबर इथं तुम्हाला अक्षरशः गंडवलेलं असतं. नीट ट्रॅक ठेवायचा आहे. चलो मी कुठे जाणार आहे? लायबिलिटीला. चला आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस. चल एक अर्धा तास फक्त वाट बघ, खाली जायचंच आहे.
सॅलरी अँड वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस सेकंड इफेक्ट झाले का? चलो नेक्स्ट डिप्रिशिएट, हे पण तुम्हीच करायचंय. तुम्ही दोन्ही इफेक्ट घेतले का बाळा? हे घे आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस, ते तू ते दोन ऍड केले ना, ते बरोबर ऍडच्या अमाऊंट इकडे घेऊन यायच्या. तिकडे बघ आणि इकडे घेऊन ये, आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग वेजेस. चला बाकीच्यांनी डिप्रिसिएशन करा. आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग वेजेस. सॅलरीला किती ऍड केले बघ? 3000 नाही तिथं 3000. आणि वेजेसला किती ऍड केले? 4000 नाही 4000. हे बघ 3000 आणि नाही सॉरी 2400, सॉरी 2400 वेजेस मध्ये. चला डिप्रिसिएशन झालं. समृद्धी सेकंड. मशिनरीच्या आउटरची फिगर सांग. काढते. झाले प्रार्थना. श्रावणी बिल्डिंग का व्हायचंय अजून? एक कुणाची? बिल्डिंग 1,23,500 आणि मशिनरी. आदित्य ऑफलाईन बोला. मशिनरीचे आउटर बरोबर आहे का? बिल्डिंग पण बरोबर आहे. याचं सेकंड पोस्टिंग पीएनएलच्या डेबिटला डिस्क्लोजर देणार. डिस्क्लोजर लागणार तुम्हाला. यू हॅव टू डिस्क्लोज इट. चल डिप्रिसिएशन फॉर यू. हे बघ डिप्रिसिएशन जे आहे ना, पहिले जी काही पर्सेंटेज आहे 10%, कशाच्या? मशिनरीच्या 10%. ही जी मशिनरी आहे याच्यावर 10% कॅल्क्युलेट केलं. मग 10% म्हणजे 10 हाईट केला म्हणजे 10%, आणि त्याला लिहायचं लेस डिप्रिसिएशन आणि आउटरला घेऊन यायचं. आणि सिमिलरली लँड अँड बिल्डिंग हे किती पर्सेंट आहे? 5% आहे. मग या अमाऊंटच्या 5% कॅल्क्युलेट केलं, ते यातनं मायनस केलं, लेस डिप्रिसिएशन लिहायचंय आणि आउटरला घेऊन यायचं. आणि याचा सेकंड पोस्टिंग करायचं, ते करायचं प्रॉफिट अँड लॉसला. या अशा पद्धतीने कुठलाही इफेक्ट पहिले घेऊन टाक. लिहिलंय का तू? पहिले हे लिही. भांड पण लागेल. जाऊन दे, जा तू थोड्या 10 मिनिटं थांब. आता राहून दे, कशाला त्रास देते तिला ताण. अरे तिथं भुकेने सुद्धा व्याकुळ झालेत लोक. आणि तुम्ही मग, आणि तुम्हाला 10 मिनिटं तुम्हाला घेता येत नाही, थांबता येत नाही. माहिती आहे ना तिथं ते उन्हा. अरे ते तर लढाई खेळून येतात. चला चला डिप्रिसिएशन. नेक्स्ट पुढचं क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स. समृद्धी 1. हे एफबीडी नाही, हे आरडीडी आहे. चला आरडीडी कुठे ट्रीट करणार? पहिले सन्ड्री डेटर्स, त्यातनं मायनस करा. लेस न्यू आरडीडी आउटरला घेऊन या. किती आहे? 5%. बरोबर आहे ना? डेटर्स किती आहेत? 82,000 बरोबर आहे. बरोबर आहे. 4,100. 0.05 नाही आहे, 5% आहे. चला झाला, आउटरला घेतलंय. चला याचा सेकंड इफेक्ट. ईशा न्यू आरडीडी काय करणार? कुठे ऍड करणार? हा समृद्धी 1 सुरू. आता तू घरी जाऊन बघायचं वगैरे सगळं, असं नुसतं क्लासवर नाही, घरी जाऊन बघायचं काय करतोय आपण, काय ऍडजस्टमेंट केल्या. बोला आरडीडी ह्याचं काय करू? सेकंड पोस्टिंग. हा बोल नाही येते. हा बॅड डेट्सला ऍड, सॉरी बॅड डेट्स मध्ये ऍड करा. घ्या ऍड न्यू आरडीडी. कळलं का बाळा? डेटर्स मधनं पहिले न्यू आरडीडी मायनस करायची आणि बॅड डेट्स मध्ये ऍड करायची. पहिले डेटर्स मध्ये केलं, हे बघ इथं डेटर्स मध्ये ऍड करून घे.
सॉरी डेटर्स मध्ये लेस, आउटरला काढ आणि बॅड डेट्स मध्ये ऍड. चलो नेक्स्ट मूविंग ऑन. लीगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स. पेड इन ऍडव्हान्स म्हणजे काय वैष्णवी? लीगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स, प्रीपेड. काय करणार ट्रीटमेंट? कशातनं लेस? लीगल चार्जेस मधनं लेस, राईट. चला लीगल चार्जेस मधनं लेस करा. लीगल चार्जेस मधनं लेस, लेस प्रीपेड. आणि सेकंड इफेक्ट कुठे आहे? शांत बसायचं. हा अजिबात चिटचॅटिंग नकोय. नेक्स्ट प्रीपेड लीगल चार्जेस. प्रीपेड लीगल चार्जेस असेटला 1200 करेक्ट आहे का? प्रॉफिट अँड लॉस लीगल चार्जेस किती आहे? चेक करूया. लीगल चार्जेस 3000 आहेत. सो आउटरला किती आले पाहिजेत? किती करू? किती? 1800. येस परफेक्ट, ऍब्सोल्युटली राईट. चला पुढे जाऊया. इन्शुरन्स क्लेम 1300 राईट. सॉरी हे इन्शुरन्स हे प्रीपेड लीगल चार्जेस 1200 राईट. आता सेकंड पोस्टिंग डन. इथपर्यंत झालं. मुव्हिंग ऑन पुढचं जाऊया. संपली की लास्ट ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8%. चला कॅपिटलची सगळ्यात पहिली एंट्री आपल्याला कॅल्क्युलेशन कॅपिटलवर करायचं आहे, पण एंट्री करायची आहे करंट अकाउंटला. मला सांगा पार्टनर्स, काल मी तुम्हाला लॉजिक सांगितलं करंट अकाउंटचं. लॉजिक काय सांगितलंय? जर का पार्टनरला पैसे मिळत असतील तर क्रेडिटला आणि पार्टनर पैसे देत असतील तर डेबिटला. इंटरेस्ट पार्टनरला मिळणार का तो देणार? मिळणार. म्हणजे क्रेडिट करणार का डेबिट करणार? चला लिहून टाका. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे बेसिक लॉजिक एकदम प्रॉपर ठेवा. आणि जर पार्टनर्स कॅपिटलच्या करंटच्या क्रेडिटला असेल, पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला असेल तर दॅट इज एक्सपेन्स, आणि डेबिटला असेल तर तो इन्कम. पण ड्रॉइंग सोडू, एक्सेप्शन ऑफ अ ड्रॉइंग. एकदम आवाज बंद पाहिजे दोघही. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेकंड पोस्टिंग कुठे करणार? डिप्रिसिएशनच्या खाली इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता थोडी प्रोलॉंग व्हायला लागलेत प्रॉफिट अँड लॉस राईट. मॅनेज होत नाहीयेत, ओव्हरफ्लो होत आहेत, एका पेज मध्ये होत नाहीये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे डिस्क्लोजर्स आहेत ना, त्यामुळे जास्त होत आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल सगळं संपलंय. ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्या. पोस्टिंग संपलं. सगळ्यात पहिलं चला चेक करा सगळं इनरचा आउटरला. तुमचं परचेस इनरला पडलेत, सेल्स इनरला पडलेत, ते आउटरला घेऊन या. लेस सेल डॅश करून परचेसच्या खाली काय लिहायचंय? लेस रिटर्न. त्या खाली डॅश करा, अंडरलाईन करा आणि आउटरला घेऊन या. लेस रिटर्न अंडरलाईन करा आणि आउटरला घेऊन या. सेम सेल्सचं सेम थिंग, सेल्सचं सेम थिंग. चला ग्रॉस प्रॉफिट क्लोज करूया. लेट अस क्लोज ग्रॉस प्रॉफिट. इथं माझं जास्त लाईन सुटल्या, लेट इट बी, नो प्रॉब्लेम. त्यांनी काय मोठा फरक पडत नाही. चला 4,04,000 टोटल आहे. 4,04,000 आणि जीपी आहे 1,14,100. प्रार्थना जीपी काढला किती आहे? मला लॅक्स आणि थाउजंड्स मध्ये सांग. हा प्रॉम्प्टिंग नकोय. किती? पुढं 100 1 लाख. अरे आपल्याला फिगर वाचतेच नाही यार. कुठे येते ती उगाच कर. म्हणून तू लगेच तिला गप्प कर. कशाला तू गडबड करते? अजिबात तिला डिस्टर्ब करू नको. 1,14,100. चला पुढे काय करणार ते घ्या. प्रॉफिट अँड लॉसला, आणि प्रॉफिट लॉसला एकमेव आयटम आहे तो. बरोबर आहे. मला प्रॉफिट लॉसची क्रेडिटची टोटल सांग. तुझं तू कर, त्याचा तो करेल.
प्रॉफिट लॉसची टोटल चेक करा, बरोबर आहे का? 1,15,700. चला मी नेट प्रॉफिट तुम्हाला देतोय, तो डिस्ट्रीब्यूट करायचा आपल्याला इक्वली. मी नेट प्रॉफिट तुम्हाला इथं दिलेला आहे, तो घरी जाऊन चेक करायचा आहे. डोंट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड. आणि रेडीमेड घ्यायची सवय ठेवूच नका. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करा टू नेट प्रॉफिट किंवा टू पार्टनर्स कॅपिटल, काही चालेल. टू नेट प्रॉफिट लिहा. आपण दिलं रे बाबा, ग्रॉस प्रॉफिट काढला का तू? झाला आमचं 4 वेळा बोलून झाला. किती आहे? 1,14,000. बरोबर आहे. आता याचं काय करायचं आहे? हा नेट प्रॉफिट कुठे घेऊन जायचं आहे? नेट प्रॉफिट घेऊन जायचं आहे कॅपिटल मध्ये. हे सगळं लिहिलंय का? चेक करा. हे क्लोजिंग आहे, कॅपिटलला जाणार आपण, पण इथं कॅपिटल नाही, इथं काय आहे? करंट. मग आता हे आपण कुठे टाकणार? मी कुठे येतोय? करंटला येतोय. चला घेऊन या. नेट प्रॉफिट त्यांना पैसे मिळणार म्हणजे क्रेडिट. नेट प्रॉफिट क्रेडिटला जाणार, कारण ह्या प्रॉफिट त्यांना मिळणार आहे. दिस प्रॉफिट बिलॉंग्स टू पार्टनर्स, so it will be credited to them. They are going to get money from this business which they are doing, so it will be credited. चला आता पार्टनर्स करंट अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. क्रेडिट साइड मोठी आहे, दोघांची पहिले हे अंडर 2 डबल अंडरलाईन करून दोघांच्या क्रेडिटच्या टोटल करा. त्या दोन्ही डेबिटला लिहा आणि त्यातनं जे काही डेबिटचे आयटम्स आहेत ते मायनस करा आणि बॅलन्स काढा. काढलेत? बोल किती बॅलन्स आहे दोघी? 27,900. टोटल नाही, बॅलन्स विचारते. टोटल नाही, बॅलन्स 18,900. बॅलन्स कसा काढायचा? या अमाऊंट मधनं ही अमाऊंट मायनस करायची, जी येईल तो बॅलन्स. चला घ्या, बॅलन्सिंग पण करा. पहिले टोटलिंग मग बॅलन्सिंग. टू बॅलन्स CD 27,900, 18,900. इज दॅट राईट? आणि आता लास्ट पार्ट, हा बॅलन्स आपण कुठे घेऊन जाणार आहोत? दिस इज अ लायबिलिटी. दोघांना क्रेडिट बॅलन्स आहे, दोघांना क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड. सो बोथ दीज अकाउंट्स हॅज गॉट क्रेडिट बॅलन्स. या दोघांना क्रेडिट बॅलन्स आहे. मग हा क्रेडिट बॅलन्स आपण कुठे लिहितो? बॅलन्स शीटला. चला घेऊन जा सगळ्यात खालच्या साईडला. सीताज करंट अकाउंट, गीताज करंट अकाउंट. ऍब्सोल्युटली ऑन द लायबिलिटी साइड, एकदम बॉटमला. सीताज कॅपिटल, गीताज कॅपिटल. चला बॅलन्स शीटची टोटल मी देतोय तुम्हाला, घरी जाऊन चेक करा. नको अकाउंट आहे ते, अकाउंट असंच द्यायचं असतं ते. मी जेव्हा फुल सांगतो तेव्हा फुल सांगितलेलं आहे. लेजरचा अगदी मगाशी करंट अकाउंटला AC लिहिलंय नाही. यस, करंट अकाउंट हे घ्या. व्हेरी गुड, थँक्यू. घरी जाऊन खरंच करतो तू टोटलिंग परत? दुसरा होमवर्क कस म्हणजे स्वतःचे काही. बरं बाकीचं आता बघा घरी PDF बनणार. चला आता अजून इलस्ट्रेशन्स मधल्या काही सम आपण 2 सम इथं करणार आहेत, पण बाकीचे सम तुम्ही घरी करायचे. रिद्धी सिद्धी इलस्ट्रेशन नंबर 10. एवढं मला अक्षरशः बुक पाठ व्हायची पाळी आली. रिद्धी सिद्धी इलस्ट्रेशन नंबर 10 हा तुम्ही घरी करायचा आहे. अगदी सिंपल, अक्षरशः प्लेन व्हॅन्युला आहे, काहीही नाही त्यात. ऍब्सोल्युटली 5 ऍडजस्टमेंट आणि वर्टिकल ट्रायल बॅलन्स. रिद्धी सिद्धी इलस्ट्रेशन नंबर 10 हा घरी ट्राय करा. चलो इलस्ट्रेशन 10. बऱ्याच दिवसांनी दीपंकर तुझा आवाज ऐकला रे. बसलाय बर. हा बरोबर आहे. ते नेहा कॅफी बीपी मध्ये गेला तिथे असंच होतं. काय काय साहिल, काय कोल्ड कॉफी? हा म्हणूनच. हा कसं समजतं. बरेच कॅमेरा लावलेत. चला ऑलराईट, चलो आज इथेच थांबायचंय. आपण SP स्टार्ट करायचंय उद्या. यस उद्या अजून उद्या मात्र आपल्याला कुठल्याही परिस्थितीत थोडं मी पण इकडे हे चेक करतो. उद्या
मोठा मॅरेथॉन सम आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 तो मॅरेथॉन सम आहे. चलो ऑलराइट. बॅलन्स शीट ठीक आहे. ही पहिले हा पार्ट घे. ही वरच्या साईड चेक कर. हे बरोबर आहे का सगळं चेक कर. हा टोटल पाहिजे. चार वाजता का 5 वाजता. फाईव्ह o'clock. आणि तुझं होमवर्कचं काय कुठले होमवर्क झाला का 1 नंबर. आज घेऊन ये संध्याकाळी. आपण पण ये. जा मागे जाऊन ये. हा आणलं त्यांनी. चलो आपला हिस्ट्रीचा चॅप्टर तर कंप्लीट झालाय. आज आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायचं राईट. एक्सरसाइज सॉल्व करायचं. वी हॅव टू सॉल्व द एक्सरसाइज. सगळ्यात पहिलं आपण काय करणार तर त्यात केस स्टडीज आपण त्यातल्या कव्हर करणार. 1 मिनिट मी इथं ओपन करतोय. बाकीचं सगळं तुम्हाला होमवर्क वर आहे. मी बुक ओपन करतोय. चला तुम्ही सुद्धा बुक्स ओपन करायला हरकत नाहीत. एक्सरसाइजला आपल्याला बुक लागतात. हॅलो येस हा हो मी आहे. कधी येणार आहे तुम्ही. हो यायच्या आधी एकदा फोन कर. हो चालेल. चला आय होप तुम्ही फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल याची फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल याचा तुम्ही काल डिफरन्स घरी जाऊन केला असेल. मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितलंय तो सॉरी मी हे पण सांगितलंय की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलची डिफरन्स केल्याशिवाय तूच श्रावणी तुझ्याबद्दल बोलतोय मी. सो त्याच्याशिवाय एक्झामला जाऊच नका. जर हा डिफरन्स झाला नाही तर एक्झाम द्यायची नाही. एवढा त्याला इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट मी डायरेक्टली क्वेश्चन नंबर 3 वर येतो. थांबा त्याचं 3च आहे ना. काय पाहिजे बाळा तुला. माझ्याकडे विचार. माझ्याशी बोल. हा काही नको माझ्याशी बोल. हा चलो चला पूर्वश पहिली केस क्वेश्चन नंबर 3. लक्षात ठेवा नॉर्मली क्वेश्चन नंबर 3 मध्येच येतो हा पेपर मध्ये पण क्वेश्चन नंबर 3 येणार. रीड कर. थांबा केस काय आहे. महाराष्ट्र स्टेट रोड कॉर्पोरेशन म्हणजे एसटी महामंडळ. चला त्यांना काय पाहिजे त्यांचं वर्किंग कॅपिटलचं त्यांना कॅल्क्युलेशन करायचे. ऑलराईट चला रीड कर. फर्स्ट ए चला बाकीच्याने उत्तर द्यायचंय. बोला. Being a public utility service, will it need less working capital or more working capital? काल केले आपण. How many of you are saying less?
आणि हाऊ मेनी ऑफ यू आर सेइंग मोर? काय झालं, तुम्ही पार्टी बदलली? लेस. वाय नॉट मोर? वाय लेस? लेस का? अरे रोज कलेक्शन होते, रोज रोज तिकिटाचे पैसे घेतात ना. डेली यूज नाही, डेली कलेक्शन. डेली कलेक्शन जिथे जिथं इन कॅश इनफ्लो जास्त आहे, जिथे जिथं रेग्युलर कॅश इनफ्लो आहे त्यांना वर्किंग कॅपिटल कमी लागतं. कंटिन्यू. सेकंड, त्यांना फिक्स कॅपिटल बोला. यस ऑनलाइन आदित्य. स्नेहा. यस सम्राट. बोलो भाई. यस है. वाय? वाय? अरे एवढ्या बसेस, एव्हरी नाव अँड देन एखादी बस खराब होणार, तिचं लाईफ संपणार. बस खरेदी करायची म्हणजे काय, 50-60 लाख रुपये खर्च पाहिजे, हे पैसे पाहिजेत. म्हणजे एवढे पैसे फिक्स असेट आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी बस. आणि फिक्स असेट अक्वायर करायचं असेल तर कुठलं कॅपिटल लागतं? फिक्स कॅपिटल. सो डेफिनेटली येस, दे विल नीड मोर फिक्स कॅपिटल. लास्ट. बोला. रिक्षा काय पब्लिक युटिलिटी सर्व्हिस आहे काय? वॉटर सप्लाय. तू पैसे देतो वॉटर सप्लाय घेण्यासाठी? हा बोलो. एखादा पोस्ट ऑफिस पब्लिक युटिलिटी सर्व्हिस आहे आणि त्याचे तुम्ही रेग्युलर डे टू डे यूज करता नॉर्मली. पोस्ट ऑफिस सर्व्हिस बस म्हणजे पीएमटी लिहू शकता तुम्ही. पण ते काय विचारतायत, एक्झाम्पल ऑफ पब्लिक युटिलिटी सर्व्हिस. चला ठीक आहे, तुम्ही पब्लिक युटिलिटी सर्व्हिस म्हणून पीएमटी लिहिलं तरी चालेल. ऑलरेडी पीएमटी डिस्कस केलंय तुम्ही. पण अदर दॅन दॅट खरं तर मेट्रो. ऑल राईट. येस बोला. येस इलेक्ट्रिसिटी. येस एमएससीबी. एमएससीबी ऑल्सो कुड बी दिस युटिलिटी सर्व्हिस. रोड काय? रोड टोल्स. टोल्स त्याचं म्हणणं पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. चलो नेक्स्ट. ईशा. सेकंड. चला काय केस कळली आहे. एक कंपनी आहे की त्यांना काय करायचंय, मशिनरी अल्टरनेट करायचे, नवीन चेंज करायचे. त्यासाठी त्यांना किती पाहिजेत? 2 crores. कंटिन्यू. बोल. फिक्स असेट. फिक्स नाही, फिक्स असेट. कम्प्लीटल्या फिक्स असेट. आता याचा आन्सर कसं लिहायचं बघा. आता लिहिणार कसं तुम्ही, हे क्वेश्चन लिहायची गरज नाही. पण यस ह्याच्यात तुम्ही काय लिहू शकता, प्लांट अँड मशिनरी इज अ फिक्स असेट. एवढं कम्प्लीट लिहा. लाईक फर्निचर, फिक्स्चर्स, लँड अँड बिल्डिंग. बघा मी कसं म्हणजे मला आय वॉन्ट टू शोकेस माय नॉलेज. मग ते तुम्हाला करायचंय तिथं. तुम्ही नुसतं यस नो एवढंच, हे असंच फिक्स, मग मार्क पण तसेच मिळणार. तुम्ही कम्प्लीट एलॉबरेट करून लिहा. कसं लिहिणार? प्लांट अँड मशिनरी इज अ फिक्स असेट लाईक. म्हणजे त्याच्याबरोबर मी अजून एक्झाम्पल देऊन टाकली. म्हणजे तुमच्या एक्झामिनरला कळू द्या की तुम्हाला फिक्स असेट भरपूर माहिती आहेत. दिस इज शोकेसिंग ऑफ युअर नॉलेज. कंटिन्यू. बोल. कुठलं? अरे डेफिनेशन काय बाळा? फिक्स कॅपिटलची डेफिनेशन काय आहे? काय डेफिनेशन आहे फिक्स कॅपिटलची? अ कॅपिटल रिक्वायर्ड टू अक्वायर फिक्स असेट इज फिक्स कॅपिटल. मग आत्ताच तुम्ही म्हणताय फिक्स मशिनरी इज अ फिक्स असेट, आणि ते अक्वायर करण्यासाठी तुम्हाला जे कॅपिटल पाहिजे त्याला तुम्ही वर्किंग कॅपिटल म्हणताय? नो, फिक्स कॅपिटल. कंटिन्यू. बोल. Yes, bigger the size, higher is the requirement, and smaller the size, lesser is the requirement. हे बघा डिस्टिंग्विश दिलेलं आहे. आता तुम्हाला आपल्याला डायरेक्ट यायचं जस्टिफाय. मोस्ट इम्पॉर्टंट
हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जस्टिफाय. चला पहिलं जस्टिफिकेशन. द फर्म हॅज अ मल्टिपल चॉईस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. आदित्य ऑफलाईन बोला. हाऊ विल यू जस्टिफाय दिस? यस का नो सांगायचं नाही आहे, ते करेक्टच आहे. थोडक्यात कशावर विचारलाय, कशावर क्वेश्चन? हा फायनान्सिंग वर. सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. असं कुठे सोर्सेस ऑफ फायनान्सिंग दिलं? असं नाही पण डायरेक्ट फॉर्म सर एक फर्म चालवण्यासाठी एकच सोर्स कडून फायनान्स नाही, मल्टिपल सोर्स पाहिजे. म्हणजे कॅपिटल रिक्वायरमेंट पूर्ण व्हायला म्हणून ते सर पहिले फायनान्सिंग डिसिजन. हा फायनान्सिंग डिसिजन आहे. त्यांचं म्हणणं हाऊ टू क्रिएट फायनान्सेस. चला मला सोर्सेस सांगा. चला सोर्सेस सांगा. बँक लोन, डिबेंचर्स, डिपॉझिट्स, पब्लिक काय? बॉन्ड्स रिलीज फंड्स. येस, म्हणजे देर आर कसं लिहिणार बघा तुम्ही. देर आर डिफरंट सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. हा पहिला पार्ट. आता त्यात तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा बॉरोड कॅपिटल आणि ओल्ड कॅपिटल असं सुद्धा बायफर्केशन करू शकता. पण यू कॅन सिम्पली स्टार्ट दिस थिंग. लिस्ट डाउन द नेम्स ऑफ सोर्सेस. इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, डिपॉझिट्स. व्हॉट एल्स? अजून बँक लोन, दॅट इज टर्म लोन. मी मध्यमन ते इको येत आहे ना म्हणून मी ऑफ केलंय, म्यूट केलंय. सो हे सगळ्या लिस्ट तुम्हाला बनवायची आहे, त्याची सगळ्यांची नावं आली पाहिजेत सगळ्या सोर्सेसची. त्यामध्ये फर्दर तुम्ही लिहू शकता दीज सोर्सेस आर बायफर्केटेड इनटू 2 पार्ट्स, बॉरोड कॅपिटल अँड ओल्ड कॅपिटल. अजून म्हणजे मी माझ्याकडनं अजून एक पार्ट सांगून टाकला. शिवाय हे कशाशी रिलेटेड आहे? तर हे फायनान्सिंग डिसिजनशी रिलेटेड आहे. दॅट ऑल्सो यू कॅन टेल all these resources comes under financing decision. हे तुम्हाला थोडंसं टॅक्टफुली हँडल करायच्या आहेत गोष्टी. हे लिहिताना तुमचं काय म्हणूया स्किल ऑफ रायटिंग तुम्हाला दाखवायचं आहे. अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत. तुम्ही लिस्ट लिहिली, त्याचा कशाशी संबंध आहे, काय आहे, कशामध्ये येतं, हे सगळं फायनान्सिंग डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व आहे. ऑलराईट, नेक्स्ट. देर आर व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग रिक्वायरमेंट ऑफ फिक्स. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. काय प्रार्थना बोला. देर आर व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ कॅपिटल. फिक्स कॅपिटल काय, कशावर विचारलाय क्वेश्चन? व्हॉट इज दिस? त्याचं काय फिक्स कॅपिटल लिहायचंय? हा नेचर असं काही नाहीच आहे. अरे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाय. कशावर क्वेश्चन विचारलाय? फॅक्टर्स अफेक्टिंग फिक्स कॅपिटल. म्हणजे अरे सगळे फॅक्टर व्हेरियस मला कमीत कमी 4 हवेत तुमच्याकडनं. येस, कमीत कमी 4 तुम्ही आन्सर्स लिहायचे. 4 राईट. Fixed capital stays in a business almost permanently. कशावर क्वेश्चन विचारलाय? फिक्स कॅपिटल वर क्वेश्चन विचारलाय. चला कमीत कमी 4 सेंटेन्सेस. चला बोला डेफिनेशन. Fixed capital is a capital which is used or for acquiring of fixed assets. Fixed asset like machinery वगैरे वगैरे वगैरे. चला नेक्स्ट पुढचं. कुणाची डेफिनेशन आहे स्पेसिफिक पर्सनची जी तुम्हाला येते? काय रे बाळा, तुझं तर पुस्तकही नाहीये. कुठे पुस्तक? ते तुझं आहे का त्याचं आहे? काय लक्ष कुठे आहे तुझं? हा बोला अजून काय. फिक्स कॅपिटल कसं लागतं? हाऊ
काय काय म्हणजे काय स्वरूपात लागतं? लॉंग टर्म आहे, शॉर्ट टर्म आहे, परमनंट आहे, ऑलमोस्ट परमनंट, राईट? परमनंट. अजून अजून वन मोर सेंटेन्स मिनिमम. कधी लागतं? वेन, जेव्हा ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश होते तेव्हा. आणि जर एस्टॅब्लिश होत नसेल तर फिक्स कॅपिटल लागतच नाही का? कधी? एक्सपान्शन आणि डेव्हलपमेंट. एवढ्या 4 पॉइंट्स तुमचे फिक्स कॅपिटलच्या बाबतीत व्हायला पाहिजेत. आदित्य, तुम्हाला तुमचं हे स्पीकर फोन ऑफ करायला लागेल, इथे इको येतोय. There are various factors affecting requirement of working capital. Sorry, capital structure. हाँ, झालं ना? हाँ, हे capital structure is composed of owned funds and borrowed funds. कशावर क्वेश्चन विचारलाय? capital structure. चला बोला, what is capital structure? पहिलं तुम्ही लिहिणार capital structure म्हणजे काय? Combination of इक्विटी अँड डेट. आणि अजून काय? इट इज सिक्युरिटी मिक्स. सिक्युरिटी मिक्स पण वर्ड पाहिजे. अजून काय? ते काय म्हणतात आता? व्हॉट इज ओन फंड? व्हॉट इज ओन फंड? ओन फंड मीन्स कुठले असेस? फंड आहेत, फंड. ओन फंड्स म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिटेन्ड अर्निंग्स, याला ओन फंड म्हणणार. आणि बॉरोड फंड कुठले आहेत? डिबेंचर्स, लोन्स, डिपॉझिट्स, बॉन्ड्स. बस हे सगळे बॉरोड फंड्स आहेत. बॉरोड फंड्स आर फ्रॉम द एक्सटर्नल ऑर्गनायझेशन. हे एक्सटर्नल एजन्सीज किंवा पब्लिक कडनं म्हणू शकतो. पब्लिक नको, आर एक्सटर्नल फंड सुद्धा ऑर्गनायझेशन. आणि ओन फंड्स आर विदिन द ऑर्गनायझेशन. हा मेन. थोडक्यात तुम्हाला हे दोन्ही एक्सप्लेन करायचे. चला, हे झाल्यानंतर काय करायचंय? कॅपिटल स्ट्रक्चर इज अ कॉम्बिनेशन ऑफ ओन फंड्स आणि बॉरोड फंड्स. कसं? द कंपनी कॅन आयदर यूज ओन फंड्स फॉर डिझायनिंग देअर कॅपिटल स्ट्रक्चर or borrowed funds or mix of them. Therefore, it is called as capital mix. Securities mix. Therefore, this is called as security mix. And a combination of all these sources is called as capital structure. There are various factors affecting requirement of. अरे हे तर अगदी सिंपल सोपं आहे. चला धनश्री बोला. कशावर क्वेश्चन विचारलाय? वेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल. म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल मिनिमम किती लिहायचे? 4. सगळ्यात पहिले स्टार्ट करणार व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल. व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल बोला. आता ही तुम्ही नेट वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन देणार, ग्रॉसची देणार का जी 3 ची रिक्वायरमेंट आहेत त्याची देणार? 3 रिक्वायरमेंट्स. कुठल्या 3 रिक्वायरमेंट्स आहेत वर्किंग कॅपिटल साठी? व्हॉट इज वर्किंग कॅपिटल बोला. पहिलं फर्स्ट इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीचा मेंटेनन्स आहे पहिला इन्व्हेंटरी. दुसरं काय आहे? फायनान्सिंग, रिसिवेबल. आणि तिसरा डे टू डे ऍक्टिव्हिटी, डे टू डे एक्सपेन्सेस. हे झालं वर्किंग कॅपिटल. आता सेकंड, आता आपल्याला काय पाहिजे? कमीत कमी 4 फॅक्टर्स. नेचर ऑफ बिझनेस, साइज ऑफ बिझनेस, अजून बिझनेस सायकल, ट्रेड सायकल, प्रोडक्शन सायकल, क्रेडिट कंट्रोल. प्लेंटी धडाधड जेवढे तुमचे शोकेस करायला बेस्ट जे तुमचे बेस्ट सेलर्स ते सगळे शोकेस करा. बेस्ट सेलर्स म्हणजे काय? तुम्हाला कुठले पॉइंट्स एकदम टॉप येत आहेत ते शोकेस करा, ते लिहा. जे येत नाही छोटे शक्यतो लिहू नका, मोठेच लिहा. नेचर ऑफ बिझनेस तर लिहाच लिहा. नेचर ऑफ बिझनेस मध्ये 4 गोष्टी आहेत. 4 नेचर ऑफ बिझनेस मध्ये 3 प्रोडक्ट, 1 ट्रेडिंग. मी कसं लक्षात ठेवलंय? काय आयुष का कशाबद्दल बोलतोय? काय चाललंय? मैं का हूं? कुठले 3 प्रोडक्ट्स आहेत? नेचर ऑफ कळली कन्सेप्ट? कसं लक्षात ठेवायचंय? नेचर ऑफ बिझनेस. अजून बिझनेस सायकल म्हणजे काय?
आणि प्रोडक्शन सायकल म्हणजे काय? प्रोडक्ट सायकल तिची सायकल आहे. एकदा तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती लिहायला डिफिकल्ट आहे. प्रोडक्शन सायकल लिहिणं डिफिकल्ट आहे. मग त्यापेक्षा दुसरं काही विचार करा. साईज सगळ्यात सोपं आहे. साईज कमी, छोटी साईज असेल तर वर्किंग कॅपिटल कमी, मोठी साईज असेल तर इतकं सोपं आहे. जे सिंपल आहेत ते लिहिले तरी चालतील, पण जर छोटे छोटे लिहिले तर 5 लिहा. खरं तर माझं सजेशन आहे 6 पाहिजेत, 6. कारण 12 आहेत, 10 आहेत, मग 5 पाहिजेत. एक सेफ्टी म्हणून 6. कारण एखादा चुकला, भानगड नको, लिहिताना नाही लिहिता आलं, म्हणून मिनिमम 6 लिहायची प्रॅक्टिस करा. बघा मार्क कसे दणादण मिळतात. 4 नाही 6. हे कुणासाठी 4 आहेत? ज्यांना पासिंग करायचे, ज्यांना मार्क्स मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी 6 आहेत. आपल्याला काय पाहिजे? मार्क्स. म्हणजे आपण किती लिहायला पाहिजेत? आणि आपलं टार्गेट काय आहे? 90. ऑब्विसली 6. ऑब्विसली 6. चलो आता लास्ट पार्ट बघा काय आहे. व्हॉट इज इट? डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सचा इम्पॉर्टन्स. पटापट मला पॉइंट सांगा, पटापट. काय? 1 by 1. येस. हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. सेकंड, फॉर प्रोजेक्ट फायनान्सिंग. हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. रिसर्च एंड डेव्हलपमेंट. पेमेंट ऑफ टॅक्सेस. मॅनेजिंग रिस्क. चलो. सो जेव्हा आता बघा क्वेश्चन 7 इज फॉर 8 मार्क्स. इथं तुम्हाला काही चान्स नाही. इथं सगळे ऑलच्या ऑल पाहिजेत. ऑल 12 असतील तर 12, 10 असतील तर 10, जे काही आहेत ते सगळे पाहिजेत. नाही तर मार्क्स कट होणार. प्रपोर्शनेटली मार्क्स गॉन. इथं तुम्ही 8 आहेत म्हणून 8 नाही लिहायचे. एंटायर सगळे लिहायचे. डिस्कस द फॅक्टर्स डिटर्मिनिंग. चला ते सगळं झालं. चलो. सो आज तुम्हाला बोनस मिळतोय. बर चला. हॅलो 2 मिनिटं थांबा. उद्यापासून आपण इकॉनॉमिक स्टार्ट करणार. चॅप्टर नंबर 2. ऑलराइट. येस. कॉर्पोरेट फायनान्सला कीवर्ड दिस अँड दॅट नाही करता आहे तसं लिहिणार. येस. त्यातून नाही ते तर अगदी सोपं आहे. आहेस का? चलो बाय. Bye, sir. येस बाय. संध्याकाळी या. संध्याकाळच्या संध्याकाळी या. आज संध्याकाळी पण ये.